नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेसच्या मार्गदर्शनाखाली असलेला प्लॉट आता आपण आपल्याबरोबर सुनील चव्हाण समडोळी या गावामधील आमच्याकडे 60 गुंठ्याचा प्लॉट होता. आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं की नाही त्यांनी कशा पद्धतीने सर्व नियोजन केलेले आहेत. तर नमस्कार. तर कृषीधन ॲग्रो यांचं दानोळी यांच्यामार्फत मी सुरुवातीपासून म्हणजे लावण करायच्या अगोदरपासून जे काळ्या रानात जे लागवड टाकायचे त्याच्यापासून सुरुवातीपासून प्रशांत चंदोबा साहेब यांच्याकडून शेवटपर्यंत ऊस जाईपर्यंत मी औषध लागवड सगळे घेतलेलं आहे. त्यांनी मला मिरजी डोस तेवढं मला टाकायला मिळालं. 11 मे पासून पाऊस चालू झाल्यामुळे ऊस पडला. माझ्यात 59 गुंठ्यामध्ये 110 टन ऊस निघाला आणि 110 टन ऊस निघाला आणि ऊस एक नंबर आला, चांगला आला, कुठला रोग नाही, राई नाही, आणि त्यांनी वेळोवेळी व्हिजिट देऊन औषध लागवड हे काय याचे व्यवस्थित नियोजन करून मला सगळं सहकार्य केलेत आणि सगळ्यांनी ते औषध लागवड घेऊन त्यांचं सहकार्य व त्यांचे व्हिजिट व्यवस्थित आहे. ओके. चव्हाण समडोळी या गावामध्ये आपण 60 गुंठ्यामध्ये म्हणजे सदरचा प्लॉट सप्टेंबरची लागवड होती आणि 60 गुंठ्यामध्ये आपण 110 टनापर्यंत उत्पादन काढलेलं आहे. तर आत्ताच आपल्या सुनील चव्हाण यांनी दिलेल्या मुलाखतीचे त्यांचं आभार मानतो. धन्यवाद.